नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण दोडका लागवडीसाठी अतिशय महत्त्वाचे विषय पाहणार आहोत. खत कशी घ्यायची, खतं कशी घ्यायची, बांबू खोट्या कशा लावायच्या, तार कशी ओढायची, जाळी कशी बांधायची आणि संपूर्ण खत व्यवस्थापन कसं करायचं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण त्यामुळे उत्पादन नक्कीच वाढेल. सर्वप्रथम दोडका लागवडीसाठी योग्य खत घेणे फार महत्त्वाचे आहे. खत साधारण 1.5 ते 2 फूट रुंद, 1 ते 1.5 फूट खोल, 2 ओळीमध्ये 5 ते 6 फूट रुंदीचे अंतर अशा पद्धतीने घ्यावेत. खत घेताना जमीन भुसभुशीत असावी, जमिनीत पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. खत घेतल्यानंतर त्यामध्ये खालील मिश्रणे टाकावेत. चांगले कुजलेले शेणखत 2 ते 3 घमेली, सिंगल सुपर फॉस्फेट 1 मूठ, पोटॅश 1 मूठ, ट्रायकोमार्ट किंवा स्यूडोमॉस मातीमध्ये मिसळून हे सर्व खत मातीमध्ये नीट मिसळून घ्यावे. खत भरल्यानंतर 5 ते 7 दिवस सूर्यप्रकाशात तसेच ठेवावे. आता आपण बांबू खोट्यांची माहिती घेऊ. बांबू 8 ते 10 फूट लांबीचे असावे. 2 खोट्यांमधील अंतर 8 ते 10 फूट. बांबू जमिनीत किमान 1.5 ते 2 फूट खोल रावावेत, जेणेकरून वारा किंवा वजनाने हे हलणार नाहीत. सर्व खोट्या एका सरळ लाईनमध्ये असाव्यात. बांबू लावल्यानंतर त्यावर तार ओढायची आहे. 12 किंवा 14 गेज GI तार वापरावी. वरच्या बाजूला एक मुख्य तारामध्ये 1 ते 2 सपोर्ट तार घट्ट ओढलेली असावी, कारण त्यावर पुढे जाळी आणि वेल येणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचा भाग जाळी बांधणे. 5 बाय 5 किंवा 6 बाय 6 इंचाची प्लॅस्टिक जाळी वापरावी. जाळी तारेला नायलॉन दोरीने किंवा क्लिपने बांधावी. जाळी जमिनीपासून किमान 5 ते 6 फूट उंच असावी. यामुळे दोडका जमिनीला लागत नाही आणि फळे सरळ, स्वच्छ व जास्त वजनाची मिळतात. खत तयार झाल्यानंतर प्रत्येक खतातील 2 बिया किंवा 1 रोप लावावे. लागवडीनंतर हलके पाणी द्यावे. 8-10 दिवसांनी चांगले रोप ठेवून कमकुवत रोप काढून टाकावेत. वेल जाळीवर चढवण्यासाठी हलक्यात हाताने दिशा द्यावी. मित्रांनो, जर खत, बांबू, तार आणि जाळी व्यवस्थित केली तर दोडका पिकाचे उत्पादन 30 ते 40% वाढते. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शेतकरी मित्रांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. दोडका लागवडीसाठी योग्य खत घेणे फार महत्त्वाचे आहे, कारण खत व्यवस्थित पडले तर फुलांची वाढ, झाडाची वाढ व फुलांची वाढ, त्यांची मुळांची वाढ व्यवस्थित होते व माल जास्त लागतो, फुटवा जास्त निघतो. तसेच त्यासाठी खत घेतल्यानंतर त्यामध्ये खालील मिश्रण टाका. साधारण चांगले कुजलेले शेणखत टाकायचे. त्यात 1 मूठ फॉस्फेट, पोटॅश 1 मूठ, डायक्रोमिट्स हे सर्व खत मातीत नीट मिसळून घेतल्यानंतर खत भरल्यानंतर 5 ते 7 दिवस प्रकाशात ठेवावे. नंतर त्याला 4 ते 5 दिवस पाणी व्यवस्थित दिले तर ते बी उगवायला अजिबात असं मरझड होत नाही. आता आपण बांबू खोट्या यांची माहिती पाहूया. बांबू 8 ते 7 फुटापर्यंत लांबीचे असावे. 2 खोट्यामधील अंतर ह्या टोक ते टोक क्षेत्र सरीचे त्या टोकाला बांधावे. मध्ये बांबू 10 ते 12 फूट अंतर सोडून ते एका लाईनीत
टाकावेत. बांबू 1 ते 2 फूट खोल रोवावेत, जेणेकरून वारा किंवा दोडक्याचे वजन पडले तर ते अजिबात हलणार नाहीत. सर्व खोट्या एक सरळ लाईनमध्ये ठोकून घ्यावेत. बांबू लावल्यानंतर त्यावर तार ओढायची आहे. 12 किंवा 14 गेज तार वापरावी. वरच्या बाजूला एक मुख्य तार लावावी. मध्ये 1 ते 2 सपोर्ट बांबूचे लावून तार टाकावी. तार घट्ट ओढलेली असावी, कारण त्यामुळे जाळी वेल येणार आहे. आता सर्व महत्त्वाचा भाग जाळी बांधणे. 5x5 किंवा 6x6 इंच जाळी नायलॉनची वापरावी. जाळी तारेला नायलॉन दोरीने व्यवस्थित गाठण देऊन बांधावी. ही आता तुम्ही पाहताय ती जाळी आपण 300 रुपये किलोनी 500 ते 600 फूट लांबीची जाळी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये एकदम पातळ दोऱ्यासारखी जाळी हे केलेली आहे. त्याच्यामुळं दोडका इवेल व्यवस्थित वरती चढण्यासाठी त्याला परत सुतळी बांधायची गरज नाही. इथं गाठण पागा या अशी गाठण देऊन जाळी थोडी लूज सोडून बांधल्यामुळं जाळी जमिनीला बरोबर टेकते आणि तिथून वरती बांबूच्या वरच्या ताराच्या टोकापर्यंत व्यवस्थित जाळी पुरते. त्याला काहीच अडचण येत नाही. जाळी लावल्यामुळं दोडका जमिनीला लागत नाही आणि फळे सरळ म्हणजे दोडका एकदम व्यवस्थित लागतो, स्वच्छ राहतो. जास्त वजनाचे दोडका ते लांब झाल्यामुळं वजन जास्त भेटतं त्याला. खत तयार खत टाकलं असल्यामुळं त्याला काही अडचण येत नाही. प्रत्येक लागवडीनंतर हलके आठवड्यातून 2 पाणी द्यावेत. 8-10 दिवसांनी चांगले रोप ठेवून कमकुवत रोपे काढून टाकावीत. वेल जाळीवर चढण्यासाठी हलक्या हाताने दिशा द्यावी. मित्रांनो, जर खत, बांबू, तार आणि जाळी व्यवस्थित केली तर दोडका पिकाचे उत्पन्न 30 ते 40% वाढते. आता हे पीक साधारण तरी 35 दिवसाचे झाले आहे. त्याच्यामुळं आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शेतकरी मित्रांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.